तर दुसरीकडे सोलापूरमध्ये मराठा आरक्षणाच्या सर्वे दरम्यान एक धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। सोलापूर पालिकेकडून नेमण्यात आलेल्या एका प्रगणकानं खासगी कर्मचारी नेमल्याचं समोर आलेलं आहे। पालिका कर्मचारी असलेल्या अनिल खरटमल यांना स्वतःची नेमणूक झालेली असताना सुद्धा खासगी 2 लोकांना सर्वे करण्यासाठी नेमल्याचा प्रकार घडला। सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अनंत जाधव यांनी हा प्रकार उघड केलाय। अनंत जाधव आणि पालिका कर्मचारी असलेल्या खरटमल यांच्यातला फोनवरचा संवाद देखील समोर आलाय। या विरोधात अनंत जाधव यांनी पालिका आयुक्तांकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे। आणि कांबळे नावाचे 2 इसम नेमले। ते इसम ज्यांना की स्वतः लिहायला वाचायला येत नाही असे ते इसम होते आणि जवळपास 150 प्रश्नांची जी प्रश्नावली आहे असे 150 प्रश्न विचारून कमीत कमी 15 ते 20 मिनिट लागतात एका घराचं सर्वेक्षण व्हायला। पण हे कर्मचारी येऊन फक्त 3 ते 4 प्रश्न विचारत होते आणि ते लगेच त्या घरातून जात होते। त्या भागातील आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी ही गोष्ट मला सांगितली। मी माननीय आयुक्तांना देखील ज्या ठिकाणी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण आयुक्तांनी काही फोन घेतला नाही। सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अनंत जाधव आणि या कर्मचाऱ्या दरम्यानचा फोनवरचा संवाद नेमका काय होता ऐकूया। सर नमस्कार। नमस्कार। काय तुमचं नाव? अनिल खरटमल सर। कुठे आहे नेमणूक आपली? नेमणूक मंडईला आहे सर। मंडईला आहे। सर ऐका सर माझं मी ते फक्त काय झालं माहिती आहे का आम्हाला शुगर बीपी आहे आणि माझं ऍक्सिडेंट बी झालेला आहे त्यामुळे मी त्या गेट जवळ बसतो सर आणि मी ते आमच्या एका भाच्यालाच लावलंय। कोण कांबळे शेख? कांबळे। बर काय कांबळेला लावलंय मी तिथंच असतोय। त्यांनी ओके झालं म्हणून निघाला म्हण फक्त ते 120 ओके झालं म्हणलं तर त्यांचा पूर्ण झाला सर डाटा। अनिल माझ्याकडे तिथल्या 7 लोकांच्या घरचे आलेले फोनचं रेकॉर्डिंग आहे। त्यांनी काय भाषेत बोललाय किती लोक काय काय प्रश्न विचारलाय मला सगळं माहिती आहे। तुम्हाला तुमचं ते कोण कांबळे शेख तुमचं काम काय होतं? तुम्ही आजारी आहे बीपी आहे शुगर आहे किंवा ऍक्सिडेंट झालाय तुम्ही दिलं सर जीआयडीला मी पत्र। हा माझं म्हणणं काय आपलं जीआयडी बाबा कवा जवळ माझ्यात काम होतंय दुसरा नंबर दाखवतो सर मी। माझं म्हणणं काय तुमचं हे सगळं खुलासा तुम्ही तुमच्या ऑफिसला करा माझं काय विषय नाही ते। माझं म्हणणं काय तुम्हाला काम जमत नाही ना तर तुम्ही जीआयडी कळवायचा संपला विषय। हे माणसं दुसरे खाजगी कशाला नाही सांगा मला। खाजगी नाही तर त्याच्या पुढे होणार नाही सर। नाही नाही दादा कसं आहे हे आमच्या समाजाचा इतका विषय ज्वलंत आहे ह्याच्यामध्ये तो अशा गोष्टी घडणं चुकीचं नाही। लोक जीव द्यायचे आमच्या इथं। नाही 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 सर बरोबर आहे।